नमस्कार, शुभ सकाळ. लोक महाराष्ट्र न्यूजच्या उजनी अपडेटमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आजची सुरुवात एका अत्यंत आनंददायी बातमीने करूया. सोलापूर जिल्ह्याची जलवरदायिनी असलेले उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये आले आहे. कालच आम्ही सांगितले होते की मध्यरात्रीनंतर उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे आणि आज सकाळी 6 वाजताच्या अधिकृत अपडेटनुसार ही आनंदाची बातमी सत्यात उतरली आहे. आज सकाळी 6 वाजताच्या आकडेवारीनुसार दौंडमार्गे उजनी धरणात 17,263 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाची उपयुक्त पाणी पातळी आता 4.90% पोहोचली असून उपयुक्त पाणीसाठा 2.63 TMC इतका झाला आहे. तर धरणातील एकूण पाणीसाठा 66.28 TMC इतका नोंदवला गेला आहे. काही दिवसांपूर्वी उजनी धरण -28% खाली गेले होते. मात्र अवघ्या 2 दिवसांत परिस्थिती बदलली असून धरण आता प्लसमध्ये भरू लागले आहे. ही बातमी निश्चितच शेतकरी आणि सर्व नागरिकांसाठी दिलासादायक आहे. दुसरीकडे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून तेथून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सुरुवातीला 800 क्युसेक्स, त्यानंतर 1,500 क्युसेक्स, पहाटे 3:45 14,393 क्युसेक्स आणि आता 22,880 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू आहे. या वाढीव विसर्गाचा लाभ पुढील काही दिवसांत उजनी धरणालाही होणार आहे. उजनी धरण आता हळूहळू भरत असून सर्वांच्या नजरा 100% भरावाकडे लागल्या आहेत. वरुणराजाची अशीच कृपा कायम राहो आणि उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची आनंदवार्ता लवकरच आपल्याला देता यावी, हीच सदिच्छा. उजनी धरण तसेच वरच्या धरणांवरील ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा लोक महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. शुभ दिवस.